नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे की राज्याचं सध्या हिवाळी अधिवेशन 2023 चं हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये कर्जमाफी संदर्भात विरोधकांच्या माध्यमातून, विरोधी पक्ष नेत्यांच्या माध्यमातून महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि या प्रश्नाला उत्तर देत उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री व कृषी मंत्री यांच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात काय उत्तर दिले आणि त्यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आले की आम्ही कर्जमाफी देणारच। यावर्षी जे काही शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये अतोनात नुकसान झालेलं आहे, दुष्काळी मदत याचबरोबर जे काही कर्जमाफीचा मुद्दा आहे मोठ्या प्रमाणामध्ये अधिवेशनामध्ये गाजणारा मुद्दा आहे, त्यामुळे कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की राज्याचं सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधकांच्या माध्यमातून जे काही प्रश्न उपस्थित केला तो म्हणजे कर्जमाफीचा, कारण की राज्यातल्या कर्जमाफीचा विषय हा खूप महत्त्वाचा आहे आणि या प्रश्नाला उत्तर देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून असं सांगण्यात आले की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणि या दोन्ही योजनेपासून वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ आम्ही 100% देणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, जवळपास ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 2014 ते 2019 पर्यंतचं आहे त्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे। परंतु ज्या शेतकऱ्यांचं कर्ज छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या दोन्ही योजनेपासून ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही, कारण की जे शेतकरी पात्र होते तरी त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ झालेला नाही, त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे। मित्रांनो, आता बहुतांश शेतकऱ्यांचे माझे भरपूर काही अगोदरचे कर्जमाफी संदर्भातले व्हिडिओ आहेत आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून भरपूर शेतकऱ्यांच्या कमेंट आहेत, त्या कमेंटचेही उत्तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। आणि मित्रांनो, किती लाखापर्यंत कर्जमाफी होणार याचंही उत्तर तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे आणि हिवाळी अधिवेशनामध्ये काय निर्णय घेण्यात आलेला आहे ते मी तुम्हाला शेवटी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 2014, 2015, 2016, 2017, 2018 व 2019 पर्यंतचं आहे त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे। परंतु मित्रांनो, 2017 ची कर्जमुक्ती योजना छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना आणि 2019 ची कर्जमुक्ती योजना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणि या दोन्ही कर्जमुक्ती योजनेपासून जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना कन्फ्यूज होत आहेत, कसं कर्ज माफ होणार, काय कर्ज होणार, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला संपूर्ण माहिती कळणार आहे। मित्रांनो, 2017 ची जी काही योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं किंवा 2019 ची योजना आहे त्याही योजनेच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं, परंतु या दोन्ही योजनेच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं परंतु त्या शेतकऱ्यांनी परत 2019 च्या नंतर कर्ज माफ झाल्याच्या नंतर पुन्हा कर्ज उचललं, म्हणजे 2019 ला कर्ज उचललं किंवा काही शेतकऱ्यांनी 2020 ला कर्ज उचललं, परंतु 2021, 2022 आणि यावर्षी 2023 ला त्या शेतकऱ्यांचं परत कर्ज थकीत पडलं, अशा शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार नाही। कारण की ज्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना स्पष्टपणे सांगण्यात आले की तुमचं कर्ज माफ झालेलं आहे, तुमचं परत कर्ज माफ होणार नाही। परंतु ज्या शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेपासून वगळलेलं होतं, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेपासून वगळण्यात आलेलं होतं, त्या शेतकऱ्यांना 100% कर्जमाफी मिळणार। कारण की येणाऱ्या जवळपास चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये या कर्जमुक्ती योजनेसंदर्भात एक मोठी घोषणा केली जाईल आणि याच्यामध्ये कर्जमुक्ती योजने पुरवणी मागणीद्वारे असेल किंवा GR असेल, GR निर्गमित होईल। या हिवाळी अधिवेशनामध्ये ज्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ झालेलं नाही त्या शेतकऱ्यांसाठी एका निधीची उपलब्धता केली जाईल आणि निधी मंजूर केला जाईल आणि हा निधी शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा केला जाईल आणि याची कार्यवाही हिवाळी अधिवेशन संपल्याच्या नंतर संपूर्ण कार्यवाही जी आहे ती पूर्ण केली जाणार असल्याची माहिती सुद्धा सध्या आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे। आणि मित्रांनो, जे काही राज्यातील जे काही 34 जिल्हे आहेत, 34 जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ अद्यापर्यंत झालेला नाही, पात्र असून सुद्धा त्यांना वगळण्यात आलेलं आहे, त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार। यवतमाळ जिल्हा असेल, हिंगोली असेल, वाशिम असेल, धाराशिव असेल, संभाजीनगर असेल, वर्धा असेल, पुणे असेल, याचबरोबर बीड असेल, लातूर असेल, या सर्व जिल्ह्यातील जे काही पात्र शेतकरी आहेत परंतु त्यांना अद्यापर्यंत कर्जमाफी झालेली नाही त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार। परंतु 2014 ते 2019 पर्यंतचं ज्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं नाही
त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत त्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे। आणि याच शेतकऱ्यांना म्हणजे 2014 ते 2019 पर्यंतच्या कर्जमाफ न झालेल्या शेतकऱ्यांना या हिवाळी अधिवेशनामध्ये निधीची तरतूद केली जाईल आणि निधीची तरतूद केल्यानंतर शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित होतील। याद्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केवायसी करण्यासाठी सांगण्यात येईल आणि केवायसी केल्याच्या नंतर शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये किंवा शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे आणि अशा प्रकारे त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। आणि मित्रांनो, सगळ्यात मोठा प्रश्न ज्या शेतकऱ्यांचा 2008, 2009, 2010, 2011, 2012 आणि 2013 पर्यंतचं कर्ज आहे त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार नाही। अशा पद्धतीची कोणतीही मार्गदर्शक सूचना सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली नाही। परंतु 2014 पर्यंत 2014च्या अगोदरचं कर्ज माफ होणार नाही व 2019च्या नंतरचं कर्ज माफ होणार नाही। या मध्यकालातलं म्हणजेच 2014 व 2019 पर्यंत या मध्यकालातलंच कर्ज माफ होणार आहे। शासनाच्या माध्यमातून असं स्पष्टपणे मत व्यक्त करण्यात आलेलं आहे। आणि मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना आता जे काही राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मागे काही दिवसापूर्वी पार पडलं, त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून घोषणा करण्यात आलेली होती की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना आम्ही नव्याने सुरू करणार आणि या योजनेच्या माध्यमातून ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालेलं नाही किंवा ज्या ज्या शेतकऱ्यांचं जे शेतकरी थकीत आहेत त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होईल। परंतु मित्रांनो, आता कोण्या या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना नव्याने सुरू करत असताना 2019च्या नंतरच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल का याचंही सांगू शकत नाही। परंतु ही कर्जमुक्ती योजना नव्याने सुरू केली जाणार आहे आणि याच योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं 2019च्या नंतरच्या कर्जमुक्ती योजनेचं कर्जमाफ होऊ शकते। अद्यापर्यंत याच्यावरती निर्णय नाही, परंतु होऊ शकते। या हिवाळी अधिवेशनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेच्या नव्याने सुरू करण्याच्या योजनेला अंमलबजावणी केली जाऊ शकते। याच्यासाठी एक निधी सुद्धा उपलब्ध होऊ शकतो। परंतु मित्रांनो, आता जे काही मागलची जे काही योजना आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतल्या थकीत कर्जदार शेतकऱ्यांना किंवा ज्या शेतकऱ्यांचं पात्र असून त्या शेतकऱ्यांचं कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नाव न आलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे। आणि यवतमाळ जिल्हा असेल, यवतमाळ जिल्ह्यातील 1,28,000 शेतकरी पात्र आहेत, परंतु त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही। अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी सुद्धा मिळणार आहे। आणि जे नियमित कर्जदार शेतकरी आहेत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना किंवा महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या दोन्ही योजनेअंतर्गत ते शेतकरी अपात्र आहेत, कारण की नियमित कर्जदार शेतकरी आहेत। त्यामुळे नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 50,000चं प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येईल। अद्यापर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांना नियमित कर्जदार असून सुद्धा 50,000च्या प्रोत्साहनपर यादीमध्ये नाव आलेलं नाही त्या सुद्धा शेतकऱ्यांना 50,000चं प्रोत्साहनपर अनुदान या सरकारच्या माध्यमातून देण्यात येईल अशी माहिती देण्यात आलेली आहे। सध्या चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये नियमित कर्जदार शेतकऱ्यांसाठी सुद्धा निधी मंजूर होईल आणि निधी मंजूर झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांच्या नियमित कर्जदार शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित होतील। यादी प्रकाशित झाल्याच्या नंतर त्यांना केवायसी करण्याकरता सांगण्यात येईल व त्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये डीबीटी मध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे 50,000चं प्रोत्साहनपर अनुदान शेतकऱ्यांना लाभ दिला जाईल। तर शेतकरी मित्रांनो, स्पष्टपणे आहे की 2014 ते 2019 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या दोन्ही योजनेअंतर्गत जे शेतकरी अपात्र करण्यात आलेले होते, पात्र असून सुद्धा त्यांना अपात्र करण्यात आलेले होते, त्यांना 2 लाखापर्यंत सरसकटची कर्जमाफी मिळणार आहे। आणि ज्या शेतकऱ्यांचा 2019 नंतरचं कर्ज आहे त्या शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना नव्याने सुरू करण्यात येईल अशा पद्धतीचे मार्गदर्शक सूचना राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। या हिवाळी अधिवेशनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना नव्याने सुरू करणार किंवा या योजनेला अंमलबजावणी करण्यात येईल किंवा निधीची सुद्धा तरतूद करण्यात येईल। याच्याबरोबर मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत। आता जे काही मागे अवकाळी पाऊस झाला, गारपीट झाली, याच्यासाठी सुद्धा निधी मंजूर होईल। हे जे काही हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसाठी मोठे पीक विमा असेल, नुकसान भरपाई असेल, सततचा पाऊस असेल, अतिवृष्टी असेल, गारपीट असेल, या सर्व जे काही प्रश्न आहेत विरोधकांच्या माध्यमातून विचारले जाते आणि यांना उत्तर म्हणून सरकारच्या माध्यमातून ठोस असं उत्तर सरकार देईल का किंवा सरकार शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेईल का, शेतकऱ्यांना दुष्काळ जाहीर झालेल्या महसूल मंडळामध्ये किंवा दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यामध्ये किंवा दुष्काळ जाहीर झालेल्या जिल्ह्यांमध्ये सरकार काय मदत देईल, काय पॅकेज जाहीर करते, हेक्टरी काय पॅकेज जाहीर करते, याचंही लक्ष शेतकऱ्यांकडे आहे। या हिवाळी अधिवेशनाकडे शेतकऱ्यांचं लक्ष आहे। तर शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे YouTube चॅनल कृषी कल्याण YouTube चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। तुर्तास इथे थांबतो, तोपर्यंत धन्यवाद।